नमस्कार मित्रांनो, आज आपण 30 एप्रिलच्या परीक्षेसाठीची रणांगणातली रणनीती काय असली पाहिजे या शब्दाला फोकस ठेवून महत्त्वाचा अर्थ काय आहे तर इथं कोणती स्ट्रॅटेजी नाही, कोणतं प्लॅनिंग नाही, तर एक्झॅक्ट रियालिटी जी आहे ती 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी आपल्याला नेमकं काय करावं लागतं, ज्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही किंवा ज्यामुळे आपला रिझल्ट जातो पण ते आपल्याला माहिती नाही, किंवा ज्यामुळे आपला रिझल्ट येऊ शकतो पण ते आपल्याला माहिती नाही, आणि जे करण्याची शक्यता आहे किंवा जे करायला पाहिजे ज्याच्याकडं आपलं लक्ष जाणं अत्यावश्यक आहे, या दृष्टिकोनातून पुढच्या आठवडाभरामध्ये म्हणजेच परीक्षेच्या अगोदर तसंच परीक्षेच्या दिवशी आणि पेपरमध्ये नेमकं काय करू जे करणं गरजेचं आहे आणि नेमकं काय करू नये जे परीक्षेसाठी घातक आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल सर्वाधिक वेटेज देणं गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंतची तयारी म्हणजे 50% पार्ट आहे. आत्तापर्यंतची तयारी म्हणजे 50% पार्ट आहे. तर 50% जो पार्ट आहे तो म्हणजे इथून पुढे होणाऱ्या पेपरबद्दल आहे. आणि पेपरबद्दल 50% वेटेज सहसा कोणी विचार करत नाही. पेपर हा परिणाम समजला जातो, पण वास्तवात पेपर हे कार्य आहे, परिणाम रिझल्ट आहे. आणि आपण जे कार्य करतो त्या कार्यामध्ये 50%च कार्य फिनिश करतो पेपरच्या 2 दिवस अगोदरपर्यंत. आणि पेपर म्हणजे 1 डे बिफोर, पेपरचा दिवस आणि पेपर ह्या 3 गोष्टी असतात. 1 डे बिफोर, पेपरचा दिवस आणि पेपर ह्या 3 गोष्टी मिळून हा 50% पार्ट असतो, ज्याच्याकडं खूप जास्त विद्यार्थी इग्नोर करताना दिसतात आहे, ज्यामुळे अनेक वेळेला रिझल्ट जातो. आणि ह्या रिझल्टमध्ये सर्वाधिक वेटेज 50% अभ्यासासोबत 50% स्ट्रॅटेजीबद्दलचा पार्ट आहे, ज्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तयारी तुम्ही काही पण करा, किती पण करा, जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण योग्यरित्या प्रिपेअर्ड नसलो तर आपल्याला अनेक धोके होण्याची शक्यता असते. ते धोकेही आणि एक्झॅक्टली काय करणं गरजेचंही स्टार्टपासून शेवटपर्यंत एक पॉईंट रिअलाईज करून घ्या. फक्त पाहू नका. जर ते आपल्याला लागू आहे तर अंमलात आणा, त्याच्यावर विचार करा आणि 8 दिवसात त्याच्याबद्दल ठासून थिंकिंग करा. असंच करायचं आहे. अन्यथा जर ती करायचं नसेल, करू नये असं मी सांगितलं असेल आणि ते आपल्याला लागू होत असेल तर न करण्याचा प्रयत्न करा, या दृष्टिकोनातून आहे. कारण या दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपलं प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे. आणि या प्रिपरेशनमधले हाफ सेक्शन याचाच वेटेज आहे. आणि ज्या गोष्टी समजणं गरजेचं आहे, ज्या गोष्टी अलर्ट होणं गरजेचं आहे, त्या गोष्टी अलर्ट करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे, तेवढे चान्सेस आहेत आणि आपला अभ्यास तयार आहे. तर आपल्या हातून रिझल्ट जाऊ नये या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काही महत्त्वाचे मुद्दे जे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. एकूण 100 मुद्दे मी सांगतो आहे आणि ते 100 मुद्दे अगदी शेवटच्या 100व्या पॉईंटपर्यंत न चुकता याकडं विशेष लक्ष द्या. आणि फक्त लक्ष देऊ नका, रिअलाईज करून घ्या स्वतःला ते लागू होतं आहे का. होत असेल तर त्याला खास लक्ष द्या, होत नसेल तर पुढे चला आहे. आपल्यासाठी तो मुद्दा नाही, मग देन पुढे चला. पण आपला लागू होत असेल तर ते ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यावर फोकस करा, जे करणं गरजेचं आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्याच्याबद्दलचं प्लॅनिंग थिंकिंग होणं गरजेचं आहे, जे या ठिकाणी आपल्याला लागू होत असतं आहे. तर इथं दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनं मुद्दा सांगायचा आहे. स्टार्टिंगला मी जेवढे महत्त्वाचे मुद्दे बोलतो आहे तेवढाच ठासून महत्त्वाचा मुद्दा शेवटचाही असेल आहे. आणि शेवटचा मुद्दा हा फक्त शेवटचा नाही, तर तो परीक्षेमध्ये जसं शेवटचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो तिथंपर्यंत आपण पोहोचणं अनेक वेळेला मुश्किल होऊन जातं. अगदी तसंच आजच्या लेक्चरमध्ये ही शेवटचे मुद्दे, विशेषतः शेवटचे 3 पॉईंट 98, 99 आणि 100 या नंबरवरचे 3 पॉईंट तुम्हाला मार्मिक अर्थ सांगून जातील, जे परीक्षेसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. इथंपर्यंत प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला अधिक मूल्याचा महत्त्वाचा सल्ला मी देतोय. ही फक्त माहिती नसून सल्ला आहे. माहितीचं काम गेल्या 4 महिन्यात आपण अनेक माध्यमातून केलेलं आहे. आता सर्वाधिक व्हॅल्युएबल घटक आहे ज्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. ते नेमकं काय आहे? पहिला पॉईंट, परीक्षेत यश मिळालंच पाहिजे यापेक्षा पेपर उत्तम सोडवला पाहिजे यावर लक्ष द्या आहे. आता प्रेशर यायला लागलेलं आहे, पुढच्या 7 दिवसातलं टेन्शन आलेलं आहे. पेपर दिवशी एक्झाम कशी होईल, क्वेश्चन कसे येतील, हे सगळं टेन्शन वाढलेलं आहे. बाजूला ठेवा आणि लक्ष ठेवा, मी एक्झॅक्टली काय केलं तर फायदा होईल, मी काय करणं गरजेचं आहे, पेपर उत्तम मी कसं सोडवणं गरजेचं आहे याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजेच काय, प्ले बेस्ट विन ॲटोमॅटिकली होणार आहात.
चांगलं खेळा, विजय आपलाच आहे. खेळाच्या परिणामाची चिंता आत्तापासून करू नका आहे. पेपर पूर्ण वाचून झालाच पाहिजे हा हट्टास चांगला आहे, पण पेपर पूर्ण सोडवला पाहिजे असं मात्र हट्टास नको, जे चुकीचं आहे. काही लोक सांगतात की 100% अटेम्प्ट करून या, त्याच्याशिवाय पर्याय नाही. काही लोक सांगतात की नाही फेकला तरी चालेल. तर हे आपापल्या व्यक्तिगत पातळीवर विचार करावा, ते आपल्याला कितपत योग्य आहे, कितपत लागतं. पण हे मुद्दे रिअलाईज करा आहे. एक फॅक्ट लाईन म्हणून, महत्त्वाचा पॉईंट म्हणून फक्त पाहू नका, रिअलाईज करा. आपण काही करतो का, असं आपल्याला काही होतंय का, आपण याच पद्धतीने तसा विचार करतोय का, जे करणं योग्य आहे का, की करायला नाही पाहिजे. या सगळ्या मार्गानं आपण विचार करणं गरजेचं आहे. तर आपल्या मिस्टेक्स टाळता येतील आहे आणि राईट वेमध्ये आपण पुढे जाऊ शकतो, ज्याचं इम्पॉर्टन्स आहे. म्हणून पेपर वाचून झाला पाहिजे म्हणजे तुम्ही 100व्या प्रश्नापर्यंत पोहोचलेच पाहिजे, पण 100वा प्रश्न सोडवलाच पाहिजे असं बंधन नाही. म्हणजेच काय, उगीच नको त्या प्रश्नाच्या मागे लागणे नाही. जिथं शक्य आहे तिथं मॅक्झिमम अटेम्प्ट करणं योग्य आहे. पेपरमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं योग्य पेपर वाचणे आहे, पूर्ण वाचणे आहे आणि वेळेत वाचणे आहे. अटेम्प्ट करणे हा त्याचा कार्यात्मक भाग झाला, पण तुमच्याकडून पहिलं काम झालं पाहिजे जे राईट वेमध्ये रीडिंग करणे आहे. राईट वेमध्ये या माध्यमातून त्या क्वेश्चनला हँडल करणे आहे आणि टाईममध्ये झालं पाहिजे. अन्यथा आपल्याला येत असून, जमत असून आपण तिथेपर्यंत पोहोचलो नाही असं अनेक वेळा होतं, ते व्हायला नाही पाहिजे आहे. प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न चूक आणि बरोबर आहेत, किती क्वेश्चन चूक आणि बरोबर होतात, यापेक्षा न चुकता आपण किती सोडवलेलं आहे यावर लक्ष ठेवा आहे. कारण बरोबर प्रश्न अधिकतम लोकांचे अधिकतम येतात, पण चुका जास्त झाल्यामुळे निगेटिव्ह मार्किंगमध्ये आपण जातो. याचा अर्थ रिव्हिजन कमी आहे, करून घ्या 7 दिवसात. याचा अर्थ मिस्टेक जास्त होत आहेत म्हणजे आपण फेकाफेक जास्त केलेली आहे. टाळण्याचा प्रयत्न करा. पण आपण बरोबर किती करतो, चूक किती करतो याचं कॅल्क्युलेशन नका करू. कॅल्क्युलेशन करा, आपले मिस्टेक कुठे होतात, ते कशा टाळता येतील आणि त्याला रिड्यूस कसं करता येईल, त्या ठिकाणी त्या विषयानुसार याचा फोकस असावा आहे. पेपर सुरुवात होण्याअगोदर कमीत कमी 8 तासापासून, पेपर सुरुवात होण्याअगोदर 8 तासापासून काहीही वाचन विचार करू नये. पेपर सकाळी 11 वाजता आहे, याचा अर्थ ॲटलिस्ट मॉर्निंगपासून काहीही वाचणे नाही. पहाटे 4ला उठून वाचू, 7ला उठून वाचू, सकाळी 10:30पर्यंत वाचू, चुकही करू नका आहे. काही फरक पडणार नाही. गेल्या 4 महिन्यात अभ्यास करून झाला आहे, अजून काय वाचणार आहे, अजून किती वाचणार आहे. आणि किती वाचला तर MPSCत कधीच काही अभ्यास संपत नसतो आणि पूर्ण समजलाय असंही होत नसतो आणि तो परफेक्ट आठवतोय असंही होत नसतो. इथं प्रोबॅबिलिटी आहे आणि ती प्रोबॅबिलिटी काम आपलं झालेलं आहे. त्यामुळे आता याचा लोड घ्यायचा नाही. पेपरच्या एकूण 60 मिनिटामध्ये डोकं अधिक वापरण्यापेक्षा डोकं ठिकाणावर राहील याचा प्रयत्न करा आहे. काही ठिकाणी आपण ओव्हर थिंकिंग करतो, काही ठिकाणी आपण लेस थिंकिंग करतो. दोन्ही घातक आहे. बॅलन्स राहा. म्हणजेच काय, दडपण घेऊ नका. आपण लवकर अटेम्प्ट का करत नाही किंवा कोणताही प्रश्न का सोडून द्यायची काय रिस्क घेत नाही, कारण आपल्याला फेल व्हायची भीती वाटते, आपल्याला रिस्क घ्यायची टेन्शनदायक सिच्युएशन वाटते. त्यामुळे आपण काही प्रश्न खूप जास्त वाचतो, तर काही प्रश्न आपण काहीच समजून न घेता अटेम्प्ट करतो. ह्या गोष्टी आज मायनर वाटतील, पण 30 तारखेला दुपारी त्या आठवतील तेव्हा वेळ गेलेली असेल आहे. आणि म्हणून तुम्हाला मी काही गोष्टी रिअलाईज करून देतोय. हे टाळण्याचा प्रयत्न करा, जे मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहेत या दृष्टिकोनातून. लक्षात ठेवा, पेपरमधील 60 मिनटं तुमचं आयुष्य बदलणारे आहेत. प्रत्येक मिनिटं मोजून तुलून वापरा. कारण मी असं अनेक विद्यार्थ्याकडून ऐकलेलं आहे की सर पेपरमध्ये झोप यायला लागते. हे ऐकून धक्का बसतो, असं कसं होऊ शकतं आहे. तर ज्या लोकांना झोप येते ते या टाईमला झोप येते. पहिल्या 20 मिनिटात झोप येत नाही, पण 20 मिनिटं झाले की नंतरच्या 20 मिनिटाच्या वेळेस झोप येते. पेपर स्लो चालतो, फोकस राहत नाही, स्पीड वाढत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, तेव्हा काही लोकांना झोप येते. सर्वात मोठं दुर्दैव आहे की पेपरला झोप येते, ते येऊ देऊ नका आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्वात क्रुशियल टाईम आहे तो हा टाईम आहे. सर्वात क्रुशियल आहे, सर्वात महत्त्वाचा टाईम आहे. कारण इथं तुमचा स्पीड येण्यात टाईम जातो आणि इथं स्पीड किती आले तरी टाईम निघून जात असतो. बेस्ट वर्क करण्याचा टाईम हाच असतो.
ज्याच्याकडे आपण इग्नोर नाही करू शकत आहे. तर सांगण्याचा मुद्दा आहे, एक एक मिनिटाचं कॅल्क्युलेशन राईट वेमध्ये पाहिजे तर आपण त्यावर बेस्ट काम करू शकतो, बेस्ट वेमध्ये आहे. 60 मिनिटामध्ये अधिक फोकस संबंधित जास्त काम करण्यापेक्षा जे काही करायचं आहे ते उत्तम कसं मिळेल त्याच्यावर काम करणे आहे. म्हणजे काय करायचं आहे, अधिक याच्याबद्दलचा वेळ प्रेशराईज राहण्यापेक्षा परफॉर्मन्स कसं करता येईल याच्यावर भर देणं गरजेचं आहे. परफॉर्मिंग काम कसं करता येईल याच्यावर भर देणं आपलं मोस्ट एक्सपेक्टेड वर्क आहे, या ठिकाणी अत्यावश्यक आहे. तसंच अधिक सिरियस राहण्यापेक्षा अधिकतम फोकस कसं राहता येईल यावर भर द्यावा आहे. तुम्ही मॅक्झिमम सिरियस राहण्यापेक्षा मॅक्झिमम फोकस कसं राहता येईल याच्यावर भर द्या आहे. कारण सिरियस राहिल्यामुळे टेन्शन वाढतं. सिरियस कुणाला राहायचं नसतं, पण अनेक जण सिरियस असतात आहे. पण फोकस राहता आलं तर काम एन्जॉयबल होईल, सोपं होईल, विशेष महत्त्वाचं होईल. पेपर सोडवताना योग्य नियोजनावर भर द्या. आपण जसं ठरवलं आहे तसं प्लॅनड करता येईल का याचा प्रयत्न करा. स्टार्टिंगला कुठून जायचं आहे, एंडिंगला कुठून जायचं आहे, मध्ये कुठले क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत याच्यावर आपलं फोकस असला पाहिजे आहे. तो बदलला किंवा आपण ठरवतो वेगळं, तयारी केलेली असते वेगळ्या पद्धतीने आणि पेपरमध्ये मात्र जाऊन आपण तेच करत असतो जे दरवर्षी करतो, किंवा आपण तेच करत असतो जे अनेक लोक करतात आहे. तसं होऊ देऊ नका. जे ठरवलंय, ज्या मानसिकतेनं जायचं ते करा. आणि तिकडे तसं झालं नाही तर मग प्लॅन बी नुसार काय करता येईल, आपला दुसरा प्लॅन काय आहे, ज्याच्यानुसार पुढे काय जाता येईल, काय करता येईल याच्यावर खास फोकस असावा आहे. पेपर सोडवताना 30-30 मिनिटाच्या भागामध्ये पेपर सोडवा, अन्यथा 20-20-20च्या भागात सोडवा. जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, आत्ता पहिल्यांदा अटेम्प्ट देत आहेत, त्यांच्यासाठी माझं ओपिनियन आहे तुम्ही 30, 20 आणि 10 या फॉर्म्युलानुसार पेपर सॉल्व करावा आहे. पहिला शिस्तमध्ये चांगला वेळ वापरावा. जेवढं येतं आहे, जेवढं जमतं आहे, जेवढं बेस्ट आहे त्यासाठी 30 मिनटं घ्यावे, त्यानंतर 20 मिनटं घ्यावे आणि नंतर शेवटच्या 10 मिनटामध्ये अटेम्प्ट करावा जेवढं जमतं आहे तेवढा. पण टाईम स्लॉट असावा. रँडम गेला तर 40-45 मिनटात मला लक्षात येईल अरे 45 मिनटं झालेत आणि आता 50-60 प्रश्न झालेले आहेत. मग देन प्रेशरमध्ये याल, 15 मिनटं बाकी आहेत आणि अजून 40 प्रश्न बाकी आहेत आणि त्याच्यामध्येच मॅथ्ससारखा विषय आपण शेवटी रिझर्व ठेवतो, अजून जास्त वाट लागते. म्हणून कॅल्क्युलेशन टाईमनुसार पाहिजे आहे. आणि जे विद्यार्थी 1-2 अटेम्प्ट दिलेत त्यांच्यासाठी माझं ओपिनियन आहे त्यांनी 20-20-20चा फॉर्म्युला वापरावा आहे. 20-20 आणि 20-20च्या फॉर्म्युलामध्ये काय, 20 मिनटं 30 क्वेश्चन, 20 मिनटं 30 क्वेश्चन, 20 मिनटं 30 क्वेश्चन, हे या माध्यमातून ॲब्सोल्यूट बेस्ट राहू शकतं. 20 मिनटं 30 क्वेश्चन, 20 मिनटं 30 क्वेश्चन, यानुसार 90 क्वेश्चन होतात. 60 मिनटाचा फॉर्म्युला क्लिअर होतो. जसं तुम्हाला सोपस्कर, पण मिनिमम 2 स्लॉट असले पाहिजे. मिनिमम 2 स्लॉट असावे. जर ज्यांना असं वाटतं की हे सगळं हेवी होतं, खूप डिफिकल्ट होतं, तर त्यांनी मात्र असं करायला हरकत नाही. अगोदर 35 मिनटं, त्यानंतर 25 मिनटं, या स्लॉटमध्ये पेपर सोडवायला काहीही हरकत नाही. या पद्धतीने त्याचं थिंकिंग ठेवा, त्याचा विचार करा ज्याची आवश्यकता आहे. पेपर सोडवण्या अगोदर प्रश्नपत्रिका पूर्ण व्यवस्थित तपासून घ्या. पेपर सोडवण्याच्या अगोदर प्रश्नपत्रिका पूर्ण व्यवस्थित तपासून घ्या आहे. पेपर सोडवण्याच्या अगोदर पूर्ण प्रश्नपत्रिका जस्ट ओव्हरलुक करा आहे. ओव्हर थिंकिंग करा की यस कसा पेपर आहे, काय पॅटर्न आहे, किती क्वेश्चन्स कोणत्या वेटेजवर आहेत, कशा आहेत, या माध्यमातून काही घटक कसे लागू होत आहेत, अंमलात येत आहेत, त्यांच्याबद्दलचा पार्ट थोडासा व्हिज्युअलाइज करा, ऑब्झर्व करा, त्याचा फायदा जास्त होईल आहे. प्रश्न आणि उत्तरपत्रिकेतील सर्व माहिती व्यवस्थित भरा. कारण अनेक वेळेला प्रेशरमध्ये आपण त्या गोष्टी इग्नोर करतो, जस्ट बघायचं म्हणून बघतो, करायचं म्हणून करतो. असं होऊ देऊ नका आहे. सर्वाधिक ते महत्त्वाचं आहे. काही वेळेला 0 मार्क करायचा राहून गेला, खाली गोळा तसाच जो डार्क करायचा आहे तो करायचा राहून गेला, कोडिंग टाकायचं राहून गेलं. ह्या गोष्टी मी खूप जास्त विद्यार्थ्याकडून अनुभव घेतलेला आहे की घाईघाईमध्ये सीटवर नंबर टाकला आहे परंतु कोड नाही टाकलेला आहे. असं होतं आणि असं होऊ देऊ नका आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्या अगोदर पूर्ण पेपरचं स्वरूप, विषय, घटक कोणते, किती, कसे तपासून घ्या आहे. ऑब्झर्व करा की नेमकं काय चाललेलं आहे. कारण याशिवाय एक अंदाज येत नाही पेपर बदलता. हार्डली 30 सेकंड लागतात, पण त्यामध्ये ते पॉईंट पाहण्याचा प्रयत्न करा आहे. 1 ते 1.5 मिनटामध्ये पेपरवर एक नजर टाका आणि
पेपर सोडवण्याची एक स्ट्रॅटेजी तयार करा. एक्झॅक्टली काय आहे, या माध्यमातूनचा कोणता शब्द कसा आहे याच्यावर भर द्या, कारण त्याची आवश्यकता आहे, त्याच्याबद्दलचं इम्पॉर्टन्स आहे. आवश्यक घटक या माध्यमातून विचार करावा लागतो, हे इथं विसरायला नको आहे. पेपर सोडवण्या अगोदर कोणताही पूर्वग्रह ठेवू नका आहे. पेपर सोडवण्या अगोदर कोणताच पूर्वग्रह नको. म्हणजे काय, पेपर अवघड आहे, पेपर सोपा आहे, या माध्यमातून कोणता घटक कसा काय कशाबद्दल आहे, असा एक प्री बायस माइंड या ठिकाणी नको, जे अधिक चुका करायला मजबूर करतो. पेपर सोडवताना आपल्याला या ठिकाणी जे करणं गरजेचं आहे, पेपर सोडवताना काय करणं गरजेचं आहे, कॉन्स्टंट राहा, कॉन्फिडंट राहा आणि कन्सिस्टंट राहा. हे तिन्ही गोष्टी, तिन्ही विना आपल्याला खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. एक तर कॉन्स्टंट स्थिर राहणं खूप मुश्किल काम होतं आहे, आणि तसंच कॉन्फिडंट राहणं आहे, आत्मविश्वास आपला टिकणं जरुरी आहे. आणि कन्सिस्टन्सी, आपण 15-20 मिनटामध्ये पहिल्या खूप जास्त हायफर राहतो, शेवटच्या 15-20 मिनटामध्ये खूप निगेटिव्ह होऊन जातो, गिवअप करतो. पहिल्या 15-20 मिनटामध्ये आपण जस्ट एक रुटीन चालवतो, चालवं म्हणून चालवलं जातं असं वाटतं, असं व्हायला नाही पाहिजे. आणि हा 60 मिनटाचा पूर्ण टाईम आपल्या फ्युचरची दिशा ठरवणार आहे, आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ आहे. त्यामुळे आजपर्यंत काय केलं आहे यापेक्षा त्या 60 मिनटात आपण काय करतोय हे खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष आपण करू शकत नाही, म्हणून त्याच्यावर विशेष फोकस ठेवा आहे. पेपरच्या अगोदरच ठरवून जायचं आहे की कोणत्या घटकावरील प्रश्न अगोदर आणि नंतर सोडवायचे आहेत. रँडम तिथे जाऊन बघू आपण जसं असेल तसं सॉल्व करू आणि त्याच्यानुसार काम करू असं प्लॅनिंग करू नका आहे. प्लॅन करा की अगोदर कुठून सुरू करायचं आहे आणि कुठून नंतर करायचं आहे. ॲटलिस्ट किमान स्टार्ट या पद्धतीने करा, जे तुमचे राईट हँड सब्जेक्ट आहेत, जे तुमचे प्रॉपर कमी वेळामध्ये बेस्ट रिझल्ट देऊ शकतात, असे किमान 2 विषय आपले असतात. त्या 2 विषयापासूनच सुरुवात करा, ज्याचं महत्त्व आहे. पेपर सोडवताना जसे प्रश्न समोर येतील तसे सोडवत जाऊ नका, कारण हा आयोगाचा अनेक वेळा ट्रॅप राहतो. काही वेळेला सायन्स किंवा इकॉनॉमिक्स किंवा मॅथ असे प्रश्न आयोग जनरली मॅक्झिमम टाईमला सुरुवातीला टाकताना दिसते, आणि त्यामध्ये बराच वेळ जातो, आपण ट्रॅपमध्ये पकडला जातो आणि आपण रँडम स्टार्ट करतो सुरुवातीपासून, तर आपण खूप जास्त वेळ नको त्या विषयावर घालवलेला असू शकतो, जे घालवणं योग्य नाही. अगोदर 4-5 प्रश्नानंतर 2-3 प्रश्न खूप अवघड किंवा न जमणारे आयोग टाकत असतं. हा ट्रॅप असतो. तुम्ही पेपर चेक करून पहा, 2012 पासून कुठलाही पेपर 1 नंबर 2 नंबर 3 नंबर क्वेश्चन खूप अवघड आहेत, पण नंतर 4 आणि 5 नंबरचा क्वेश्चन अतिशय सोपा आहे, आणि त्यातल्या 4 नंबरचा क्वेश्चन सहज आहे, आणि 5 नंबरचा क्वेश्चन 1 लाईनमध्ये एवढा सोपा आहे की त्याची आपण कल्पना नाही करू शकत आहे. एवढ्या पद्धतीने असा पॅटर्नचा घटक तिथे अंमलात येताना दिसतो, हे त्याचा विशेष आपण नाकारू शकत नाही. म्हणून हा ट्रॅप आपल्याला समजला पाहिजे आणि हातून काही मार्क जायला नको, हा त्याचा विशेष भाग या ठिकाणी विचारात घेणे मोस्ट एक्सपेक्टेड आणि इम्पॉर्टंट आहे. अवघड, अवाचनीय, अनिश्चित प्रश्नापासून सावध राहा. जे प्रश्न अवघड आहेत, अवाचनीय आहेत, वाचण्यासारखे नाहीत, आपण वाचलेले नाहीत, आपण कधीच पाहिलं नाही असे प्रश्न, अनिश्चित आहे, या प्रश्नापासून दूर राहा, किंवा त्याच्यापासून आपण जेवढा बेटर होईल तेवढा त्याच्यापासून आपला टाईम वाचवलेलं आवश्यक राहिलं आहे किंवा योग्य राहील. आपण ज्याच्यावर फोकस करणं जरुरी आहे त्याच्यावर करा आहे. म्हणजेच काय, क्वेश्चनचा पहिला शब्द वाचल्याबरोबर समजतंय की आपण असे प्रश्न कधी वाचले नाही, तर त्याच्यावर वेळ वाया घालवू नका आहे. डायरेक्ट जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर फोकस करा, जे आपल्याला वाचलेले आहेत. सांगण्याचा उद्देश आहे 10-15 क्वेश्चन असे काढून ठेवलेले आहेत जे आपल्या आयुष्यात कधी वाचले नाहीत, आणि वाचले असतील तर ते येणार नाहीत, तर त्याच्या नादाला लागणे नाही. बाउन्सर, यॉर्कर, गुगली असे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे अचूक नाही, असत्य नसलेले, याच्यासह वरीलपैकी सर्व, एकही नाही, यासह काही फॅक्ट ज्याच्यामध्ये लोकसभेच्या परंतु राज्यसभेच्या बाबतीत नाही असा साध्या बहुमताने प्रस्ताव पारित होणारा विशेष घटक, पुढीलपैकी कोणता योग्य नसलेला पर्याय शोधा. मग देन गांगारल्यासारखं होतं की नेमकं कुठे सभागृह कोणतं, बहुमत की साधं बहुमत की प्रभावी बहुमत, की मग त्याच वेळेला असत्य नाही, अचूक नाही, मग ते खाली सगळं गोंधळ होऊन जातो. अशा वेळेला आपल्याला त्या प्रश्नांपासूनचा ट्रॅप पकडता येणं गरजेचं आहे. शांतपणे प्रश्नांकडं बघण्याचा दृष्टिकोन,
ते ट्रॅप्स असतात. साधं सोपं सरळ सोबे असे जे प्रश्न आहेत ते सोडून घ्या आहे, जे आपल्यासाठी काढून ठेवलेले असतात. आणि असे 30 प्रश्न हमखास असतात. अगदी साधे, वन लाईनमध्ये सोपे सरळ सहजरित्या अटेम्प्ट करता येतील अशा प्रश्नांचा घटक हा ऑलवेज असतो. तो या ठिकाणी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेत किंवा त्याच्या अगोदर काय आठवत नाही यापेक्षा काय आठवते याचं भांडवल करा. पुढच्या 8 दिवसामध्ये तुम्हाला काय काय आठवत नाही हे आठवायला लागतं, पण काय आठवत नाही हे आठवण्याचा प्रयत्न नका करू. प्रयत्न हा करा जे आठवतंय ते महत्त्वाचं आहे. आणि जे आपल्याला आठवतंय तेच परीक्षेला येणार आहे असं विचार करा. आता तेवढाच विचार करण्याचा वेळ आपल्या हातात असतो. त्यामुळे जे आठवत नाही त्याचं टेन्शन घेणे, त्याच्यावर काहीतरी विशेष काम करणे वगैरे हा पर्याय नाही. त्यामुळे त्याचा लोड घेणे नाही. पूर्ण 60 मिनिटामध्ये परिणामापेक्षा उत्तम प्रस्तुतीकरणावर भर द्या. परिणामापेक्षा प्रस्तुतीकरण, प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे, इम्पॅक्ट नाही. पुढे काय होईल ते होईल, पुढे पाहता येतो. पण आत्ता गरजेचं काय आहे? प्रस्तुतीकरण. तुमचं परफॉर्मन्स इम्पॉर्टंट आहे, इम्पॅक्ट नाही आहे. कोणत्याही स्वरूपातील नकारात्मकतेला स्थान देऊ नका आहे. आजूबाजूला अनेक प्रकारच्या गोष्टी नकारात्मक असतात आहे. रूमपासून लायब्ररीपर्यंत आपल्याला अनेक ठिकाणी अनेक डिस्ट्रॅक्शन आणि प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. पण या पुढच्या 8-10 दिवसात आणि परीक्षे दिवशीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी इग्नोर करण्याचा प्रयत्न करा. कंप्लीट इग्नोर करा आहे. ना सोडवण्याच्या भानगडीत जा, नाही त्याला फेस करण्याच्या भानगडीत राहा. सोडवण्याचाही नाही आणि त्याला स्किप करण्याचाही नाही. एकच पर्याय आहे, इग्नोर करा आहे. सॉल्व करू नका आणि फेसही करू नका. सॉल्व आणि फेस नाही, तो पर्याय नाही. कारण आता ती वेळ नाही त्याच्यात गुंतण्याची आहे, गरज आहे. इग्नोर करा आहे. जस्ट लिव्ह इट. 30 एप्रिलपर्यंत सुरुवातीला राज्यघटना अर्थव्यवस्थेच्या प्रश्नापासून सुरुवात करा. हे एक ट्रेंड म्हणून, गरजेचं नाही की यापासूनच करावं. वाटलं तुम्हाला इतिहास भूगोलापासून करा. तुमचं सायन्स मॅथ चांगलं आहे, सायन्स मॅथपासून करा. पण जिथं कॉन्फिडन्स वाढतो त्याच्यापासून सुरुवात करा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्वग्रह नसतो, उत्तरे हमखास बरोबर येतात. आपला बायस माइंड होत नाही, कॉन्फिडन्स लूज होत नाही, आपण एक पॉझिटिव्ह ट्रॅकवर राहतो. तोपर्यंत अशा प्रश्नांच्या माध्यमातून मार्क सिक्युअर करून घेण्याचा बेस्ट ऑप्शन असतो. म्हणून पहिल्या टप्प्यात आपले विषय, आपलं मतदारसंघ, फुल प्रचार, फुल वोटिंग घेऊन ठेवायचं. बाकीचा घटक बाकीच्या टाईममध्ये आपल्याला तो युटिलाइज करता येतो. या माध्यमातून त्याचा अटेम्प्ट करावा आहे. सुरुवातीला डोकं शांत असल्यानं अधिक वेग मिळतो. फास्ट स्पीडमध्ये पेपर अटेम्प्ट होऊन जातो. इतिहास भूगोलातील प्रश्न सोडवल्यास अजून त्यानंतर फायदा होईल. हे जस्ट एक ओपिनियन आहे. तुमचं ठरवा कोणते घ्यायचे अगोदर, कोणते नंतर, पण एक सिक्वेन्स असावा. यामधील प्रश्न अधिक पुस्तकी आहेत, पाठांतरातले आहेत, त्यामुळे अधिक प्रश्न बरोबर येतील. म्हणजे आपण जे वाचलेलं आहे त्यातलं बऱ्यापैकी येऊन जातं, विशेषतः भूगोलासाठी तरी. पुढील टप्प्यात सामान्य विज्ञान, चालू घडामोडी यावरचे प्रश्न घ्यावे. कारण तुलनेने या 4 नंतर या 2 विषयाकडे लक्ष देणं ऑलवेज बेस्ट राहतो. आणि आपण शेवटी गणित बुद्धिमत्ता याच्याकडे वेळ देत असतो. पण गणित बुद्धिमत्तेला वेळ द्या, त्याला इग्नोर करू नका, लाईटली घेऊ नका. त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहण्याचा, अभ्यास करण्याचा, विचार करण्याचा टाईम झालेला आहे, ते आपण करून झालेलं आहे. फक्त परीक्षेमध्ये आपल्याला ते वेळेत सॉल्व्ह होत नाही, म्हणून तिथे धोका होतो. तर मित्रांनो, तुम्ही चांगली मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस केली, अभ्यास केला आहे, पण पेपरमध्ये याचा अटेम्प्ट नाही झाला, आपल्याला वेळच पुरला नाही असं म्हणून घरी येऊ नका. त्याला अटेम्प्ट करा, त्याला लाईटली घेऊ नका आहे. तुमचं गणित बुद्धिमत्ता अधिक उत्तम असेल, आत्मविश्वास पूर्ण असल्यास, वेळेतच पूर्ण करता येत असेल तर पहिल्यांदा सुद्धा घेऊ शकता. जर तसा कॉन्फिडन्स आहे, ॲटिट्यूड आपला आहे, तर काही वेळा चालू घडामोडीची उत्तम असल्यास सुरुवात यापासूनही करू शकता. एखादा घटक सोडवण्यास घेतल्यास त्याला पूर्णच करून घ्या, अर्धवट सोडू नका आहे. आत्ता आम्ही सुरू करतो अचानक सायन्स. 4 प्रश्न सोपे वाटले म्हणून 4 सोडवले, पण 5व्या प्रश्नामध्ये आम्ही पुन्हा ट्रॅक बदलतो आणि रिजनिंग मॅथकडे जातो, पॉलिटी इकॉनॉमीकडे जातो. असं नका करू. तेवढा पूर्ण सेक्शन, समजा सायन्सचे 15 प्रश्न आहेत तर 15च्या 15 वाचत जा, पूर्ण वाचत जा. जमले किती सॉल्व करायला? 8, तर 8 सॉल्व करा. जे राहतील त्याला सेकंड राऊंडमध्ये घ्या. पण आत्ता 4च स्टार्टिंगचे वाचलेत आणि बाकीचे 10-12 बाजूला होल्ड करून ठेवलेत, असं नका करू. कारण एक विशिष्ट रिदम असतो, त्या रिदममध्ये सगळे प्रश्न त्या फ्लोमध्ये अटेम्प्ट होऊन जातात. काही प्रश्न
न जमणारे असतानाही ते सॉल्व्ह होऊन जातात, कारण आपण त्या विषयाच्या झोनमध्ये असतो. त्याचा फायदा त्या झोनद्वारे आपल्याला घेता येईल. पूर्ण पेपर कमीत कमी 2 टप्प्यात तरी सोडवा, जमला तर 3 टप्प्यात. जे मी मगाशी सांगितलं 20-20-20 किंवा 30-20 किंवा 35-25 यापैकी जो फॉर्म्युला तुम्हाला योग्य वाटतो त्याप्रमाणे. प्रत्येक प्रश्न वाचताना पेनने अंडरलाईन करून चुका होणार नाहीत. पेपर सॉल्व करताना पेपरवरती पेननं अंडरलाईन करायची सवय असावीच. पेन टेकवा, कॉन्फिडन्स राहतो, कॉन्सन्ट्रेट राहतो, ज्यामुळे आपण ट्रॅकवरती राहतो आणि त्या चुका टाळता येतील हा प्रयत्न त्याच्या मागचा आहे. प्रश्नातील प्रत्येक शब्दाचा अर्थ बाजूला लिहून प्रश्न सोडवावे. असत्य नाही. माइंडमध्ये कल्पना करून चालू नका, चूक असते, बरोबर असते वगैरे. लिहा बाजूला असत्य, असत्य म्हणजे चूक, बरोबर असत्य नाही, असत्य नाही म्हणजे चूक नाही, चूक नाही म्हणजे काय, बरोबर बाजूला लिहून ठेवा, बरोबर शोधायचं आहे. मग खाली ऑप्शन काढा आहे. खूप वेळा तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचे अशा मिस्टेक होताना दिसतात. हे रिअलाईज करा आहे. होतंय तर आत्तापासून त्याच्यावर थिंकिंग करा. रोज 5 मिनटं झोपण्याच्या अगोदर या पॉईंटबद्दल विचार करा. आपल्या खरंच या चुका होतात का, आपण काय करायला पाहिजे, हा यस ही करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, हे मला काही लागू होत नाही, मी विचार नाही करणार. थिंकिंग करा, जेणेकरून तुम्ही पेपरबद्दल रेडी राहिला आहे. अभ्यास 2 मिनटं कमी करा, पण 2 मिनटं पेपरबद्दल दररोज विचार करा. तुमचा कॉन्फिडन्स झोन अतिशय उत्तम बनेला आहे. उत्तरे ठरवल्यानंतर पुन्हा एकदा विचार करू नका, निर्णयावर ठाम राहा. आपण ठरवतो क्वेश्चन नंबर 22 आन्सर नंबर सी मार्क करतो. आणि आता क्वेश्चन नंबर 23 वाचताना मी विचार करतो क्वेश्चन 22चा आन्सर सीच्या ऐवजी डी असावं. मला असं वाटतं डीच राहायला पाहिजे होता आहे, पण आपण सी केलेला आहे. आता विचार करायची वेळ संपलेली आहे, कारण आपण तो क्वेश्चन अटेम्प्ट करून झालेला आहे. आपण तो क्वेश्चन भरून झाला आहे, ब्लॅक करून झाला आहे. आता आपण बदलू शकतो का नाही, मग कशाला विचार करताय, सोडून द्या. माइंडला फुल कॉन्सन्ट्रेट करा 23व्या नंबरच्या क्वेश्चनवर, आणि तुम्ही विचार करता 22व्यावर, त्यामुळे 23चा कॉन्फिडन्स कमी होतोय, कॉन्सन्ट्रेट कमी होतोय, स्पीड कमी होतोय, आणि म्हणून याचीही चूक व्हायला लागते. हे ऑलरेडी चूक झालेलं आहे. असं होऊ देऊ नका आहे. याच्यावर फोकस करा. असत्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे काय, बरोबर नसलेले, असत्य, अयोग्य, चुकीचे, या मुलांच्या अनेक वेळेला चुका झालेल्या मी पाहिलेल्या आहेत. एक्झॅक्ट त्याचा अर्थ काय असतो ही माहिती असावं. यासाठी काही महत्त्वाचे शब्द ज्यामध्ये मिस्टेक होतात त्या शब्दांची इथं यादी दिलेली आहे, ज्याच्यावर फोकस करा आहे. प्रश्न सोडवताना त्याच वेळी उत्तरपत्रिकेवर गोळे करा. शक्यतो नंतर एकत्र गोळे करण्याचा धोका करून घेऊ नका आहे. काही विद्यार्थी असा विचार करतात की आपण सगळं कसं एकत्र करू, 100 क्वेश्चन वाचून घेऊ, प्रश्नपत्रिकेवर अटेम्प्ट करू आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये सगळं अटेम्प्ट करू येत आहे, गोळे करू येत आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, अनेक वेळेला क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि आपण इथं ए केलेला असतो, इथं बी केलेला असतो, पण प्रॉब्लेम आहे 3 आपण ब्लँक सोडलेला असतो. आणि आपण तिकडे पाहतो त्यानुसार याला 3ला सी करून टाकतो, डीला 4 करून टाकतो, असं या माध्यमातून करतो. पण सिरीज पूर्णच वाट लागली, कारण 3चा क्वेश्चन आपण ब्लँक सोडलेला आहे आणि तर आपण तो अटेम्प्ट केला आणि त्या सिरीजनुसार आपण पुढे पाहत जातो आणि अख्ख्या पूर्ण क्वेश्चनची सिरीज पुढे चुकलेलीच आहे. असं मी अनेक विद्यार्थ्यांबद्दल धोका झालेला पाहिलेला आहे. तर हे असं काही होत असेल तर त्याबद्दल अलर्ट राहा, विचार करा. असं होत तर नाही, आपल्यासोबत याच्याबद्दलची प्री माइंडसेट असणं गरजेचं आहे. एखादा प्रश्न सोडून झाला की त्यावर पुन्हा पुन्हा विचार करू नका आहे. झाला आहे, आता पुढे फोकस करा, एनर्जी पुढे द्या, वेग आपला पुढे चालू ठेवा, जे जरुरी आहे. प्रश्न सोडवताना प्रश्नावर आणि स्वतःवरही शंका घेऊ नका आहे. असा असेल तसा असेल, ओव्हर थिंकिंग, आपण मॅक्झिमम ओव्हर थिंकिंग करायला लागतो, तेव्हा अशा चुका होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. ते टाळण्याचा प्रयत्न करा. मॅक्झिमम या माध्यमातून त्याचा फोकस असावा, जे आपल्याला आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाला समान मूल्य आहे, त्यामुळे समान वेळ द्या. तुम्ही एखाद्या प्रश्नाला 3 मिनटं विचार केल्यामुळे 3 मार्क मिळणार नाहीत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुम्ही एका प्रश्नाला रीड करताय तर तेवढाच वेळ द्या जेवढं त्याचं मूल्य आहे. याचा अर्थ 100 क्वेश्चन वेटेज इक्वल आहे. मग आपण एखाद्या प्रश्नाला जास्त वेळ देणं हे चुकीचंच आहे.
आणि एखाद्या प्रश्नाला लाईटली घेणंही खूप चुकीचंच आहे, कारण शेवटी एक मार्कही त्याचा वेटेचा आहे. आपण त्याच्याकडं इग्नोर करूच शकत नाही, हे त्याचं वास्तव आहे. म्हणून आपल्याला दोन्हीचं बॅलेन्स करणं मोस्ट रिक्वायर्ड पॉईंट आहे, ज्याला आपण इग्नोर करू शकत नाही. म्हणून यावर लक्ष ठेवा. एखाद्या प्रश्नावर अधिक विचार केल्याने अधिक गुण मिळणार नाहीत, जास्त विचार केल्यामुळे तेवढेच मार्क मिळणार आहेत. मग विचार करून वेळ घालवणं परवडत नाही, आणि आपण एखाद्या प्रश्नाला जास्त वेळ देणे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचा वेळ वाया घालवण्यासारखं आहे, हे इग्नोर करू नका आहे. लक्षात ठेवा, परीक्षेत पूर्ण वापरण्यायोग्य वास्तवात 50 ते 55 मिनटंच मिळतात आहे, यापेक्षा अधिक वेळ मिळत नाही. गणित बुद्धिमत्तेसारख्या विषयाला 15 मिनटं राखून ठेवा. आणि या पेपरला 30 एप्रिलच्या अगोदर प्रश्न पहा किती आहेत, कारण यावेळेस गणित आणि बुद्धिमत्ता असं आयोगानं 2 कॉलम केलेत, त्यामुळे प्रश्नाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जेवढे प्रश्न आहेत तेवढे मिनटं रिझर्व करा. 20 प्रश्न आले असतील तर 20 मिनटं रिझर्व करा, आणि बाकीच्या 40 मिनटामध्ये 80 प्रश्न सॉल्व करायचा प्लॅन करा. प्रश्न 15 आले तर 15 मिनटं रिझर्व करा, पण जेवढे प्रश्न आहेत तेवढे मिनटं ठेवून बाकीचा GSचा पेपर सॉल्व करा, अन्यथा धोका होऊ शकतो. कधी न वाचलेल्या न पाहिलेल्या प्रश्नाला समजून घेत बसू नका. तुम्हाला पहिले 2 शब्द वाचून कळालेला आहे, रासायनिक अधातू हे शब्द वाचल्याबरोबर कळालं. रासायनिक अधातू असले काही शब्द आपण ऐकले नाही, पुढे वाचायच्या भानगडीत पडू नका आहे. आपल्याला माहिती नाही, आपण काय करतो, प्रश्न वाचतो, समजलं नाही, ऑप्शन वाचतो, समजलं नाही, ऑप्शनचे ऑप्शन वाचतो, अजूनही समजलं नाही, मग रागारागाने ABC काहीतरी फेकून देतो. हे पहिल्यांदा समजलं होतं, आपल्याला काही समजलं नाही, मग तरी प्रश्न आपण का रीड केला, हे मिस्टेक आहे, जी टाळण्याचा दूर करण्याचा प्रयत्न करा आहे. कोणत्याही प्रश्नाचे पहिले 2-3 शब्द वाचूनच सोडवायचं किंवा नाही ते ठरवा. ते सोडवायचं आहे किंवा नाही ते ठरवा, पहिल्या 2-3 शब्दानंतरच आहे. हे इथं स्पष्ट आपल्याला माइंडसेट बनणं गरजेचं आहे. विशेषत्वाने ते लक्षात राहणं मोस्ट एक्सपेक्टेड आहे, इम्पॉर्टंट आहे, अन्यथा वेळ वाया जाईल आहे. नंतर कळाला की आपल्याला वाचायलाच नाही पाहिजे होतं, असा प्रश्न आपल्याला जमतच नाही. वेळ गेला तो वेळ कुणीच देऊ शकत नाही, आणि त्यासोबत दुसऱ्या प्रश्नाचाही वेळ गेला, हे विशेष आहे, जे तुम्हाला जमणार होतं आहे. म्हणून आपण थिंकिंग करणं गरजेचं आहे, आपल्याला नेमकं काय जमतं किंवा काय जमत नाही या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. अधिक विचार करण्यापेक्षा लवकर परंतु विचारपूर्वक निर्णय घेण्यावर भर द्या आहे. अधिक विचार करण्यापेक्षा लवकर परंतु योग्य विचार निर्णय करण्यावर भर द्या, जे मोस्ट एक्सपेक्टेड आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे 20-20 20-20 क्रिकेट आहे, हे विसरू नका आहे. इथे तुम्हाला निवांत वेळ नाही, इथं तुमच्या पद्धतीने मॅच खेळण्याचा ऑप्शन नाही. ही कॉम्पिटिटिव्हनेस एक्झाम आहे, विशेषतः कंबाईन 60 मिनटाचा गेम आहे, आणि तो आहे त्या नाही. पहिले 5 मिनटं परीक्षा घेतो, नंतर 5 मिनटं वेळ कसा जातो कळत नाही, आणि मधल्या 50 मिनटामध्ये आपल्याला खरा गेम पूर्ण कंप्लीट आपल्या झोनमध्ये घ्यायचं आहे. तर आपण स्ट्रॅटेजिकली माइंडसेट, एनर्जी पूर्णपणे हाय लेवलला ठेवणे, कॉन्फिडन्शियल राहणे, राईट वेमध्ये जाणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, आणि यानुसार त्याचं थिंकिंगही आपल्याला जरुरी आहे. वर सांगितलेल्या क्रमाने नियोजन अंमलात नाही आल्यास इतर प्लॅन बी नुसार काय काम करायचं याचं आपलं थिंकिंग असलं पाहिजे. हे सगळं आपण ठरवलं प्लॅन एनुसार हे करायचं आहे, पण जर असं झालं नाही तर काय करू, त्याचा प्लॅन बी सुद्धा आपल्याकडे असला पाहिजे, ह्याचा विचार करून ठेवायचा. म्हणजे ठरवलं त्याप्रमाणे झालं नाही तर काय करेन, खचून जायचं नाही, थांबायचं नाही, आणि कुठेच मध्ये स्वतःला लीव्स पडू द्यायचं नाही. कारण लक्षात ठेवा मित्रांनो, खूप मेहनत केलेली आहे तुम्ही गेल्या 4 महिन्यामध्ये, खूप चांगल्या डायरेक्शनमध्ये अभ्यास झालेला आहे, पण परीक्षेचा तो दिवस आणि परीक्षेतला तो टाईम आपल्याला हँडल करता न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट जाताना मी पाहिलेले आहेत. ते दुर्दैवी आहे, आणि ते कॅपॅसिटी असूनसुद्धा रिझल्ट जातो, ह्याचं आणखी जास्त दुःख वाटतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय, जे आपल्याला आपले घरातले आईवडील किंवा आपले भाऊ बहीण सांगणं गरजेचं आहे, पण त्यांना यातलं काही माहिती नाही. पण असा जो कोणी व्यक्ती जवळचा आपली काळजी करणार आहे, ज्याला असं वाटतं की आपण पास व्हायला पाहिजे, असा व्यक्ती असे पॉईंट सांगणं जरुरी आहे. पण आज असे व्यक्ती अनेक आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत नाहीत, आणि या कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट मी गेलेले पाहिलेले आहेत, आणि या गोष्टीकडं विद्यार्थी अनेक वेळेला लक्ष देत नाही, किंवा त्याला माहिती नाही की यामुळे पण रिझल्ट जातो. हे समजावं यासाठी हे मी पॉईंट सगळे सांगतोय, ज्याच्यावर आपला मोस्ट फोकस असावा आहे. तर रिअलाईज करा,
लक्ष देऊ नका आहे. हे पॉईंट पाठ नाही करायचे आहेत, रिअलाईज करायचं की आपल्यासोबत हे असं होतं का, आपल्यासाठी लागू आहे का. देन तुम्हाला याचं उत्तरं खूप जास्त मिळतील आणि याचा फायदाही एक्झाममध्ये होईल याची मी गॅरंटी देतो आहे. गणित व बुद्धिमत्ता सोडून इतर सर्व विषय शक्यतो प्रयत्न करा 40 मिनटात सॉल्व करण्याचा आहे. पेपर पूर्ण झाला पाहिजे, 40 मिनटात याचा प्रयत्न करावा आहे. एका ओळीमध्ये दिलेले प्रश्न अगोदर सोडून घ्या, वन लाईनमध्ये 4-5 शब्दात, की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मग या माध्यमातून असे छोटे छोटे प्रश्न डायरेक्ट येऊन जातात आहे. जसं की मागे प्रश्न विचारला होता, उद्देशपत्रिकेचा ठराव कोणी मांडला होता, पहिली पंचवार्षिक योजना कधी आली होती, असे 5-10 प्रश्न असतात. याला हातून जाऊ देऊ नका आहे. हे ट्रॅप पण असतात अनेक वेळा आहे. ज्या प्रश्नामध्ये पर्यायाला पर्याय नसतात अशा प्रश्नामध्ये कधीही फेकाफेक करायची नाही, अंदाज द्यायचा नाही, म्हणजेच काय, गेस करायचा नाही आणि फेक क्वेश्चन आन्सर द्यायची नाहीत. फेकायचं नाही, चुकूनही फेकायचं नाही. कशाबद्दल, पहिली पंचवार्षिक योजना कधी आली होती, सरळ खाली पर्याय दिला, 50 ते 55, 51 ते 56, 52 ते 57, आठवत नाही, क्लिअर. फेकू नका आहे. वाटते मला असं काहीतरी वगैरे 50-55, फेकू नका, इथं 100% रॉंग जाईल आहे. म्हणून गरजेचं काय, कुठे फेकायचं, जिथं पर्याय, गेस हा शब्द, पुन्हा गेस आणि फेक उत्तरं द्यायचे झालेच तर ज्या प्रश्नांच्या ठिकाणी पर्यायाला पर्याय असतील त्या ठिकाणी गेस करायचं आहे, फेक आन्सर द्यायचं आहे. तुम्हाला अंदाज बांधायचा आहे तर तिथे बांधा जिथे पर्यायाला पर्याय आहे. पर्यायाला पर्याय म्हणजे काय, ज्या ठिकाणी ऑप्शनला ऑप्शन्स आहेत, ACD BCD, ऑल ऑफ दिस, नन ऑफ दिस असं ऑप्शन आहे, तिथं गेस करा, तिथं तुम्ही अंदाज बांधा, काही प्रॉब्लेम नाही. तिथं तुमचे उत्तरं 50% रॉंग जाण्याचे चान्सेस आहेत आणि 50% बरोबर येण्याची शक्यता आहे. आणि हे ऑलवेज बेस्ट आहे. 50% राईट, 50% रॉंग होण्याची शक्यता इथं मॅक्झिमम राहील, हे या ठिकाणी विसरायला नको. प्रोबॅबिलिटी इम्पॉर्टंट आहे या माध्यमातून काम करण्याची, जे या डायरेक्शनमध्ये जाणं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. गेस किंवा फेक या माध्यमातून, म्हणजे जर तुम्हाला गेसच करायचं आहे, गेस करायचं आहे किंवा फेकायचंच असेल तर या पद्धतीची उत्तरे, म्हणजे गेस आणि फेक या पद्धतीची उत्तरं द्यायची झाली तर 10 ते 15पेक्षा अधिक नसावी. म्हणजे फेकायचं झालं, गेस करायचं झालं, 10 ते 15 क्वेश्चनच या माध्यमातून द्यावेत, अटेम्प्ट करावेत, कारण यापेक्षा अधिकचे रिस्क हे अधिक रिस्की असते. म्हणून तुम्ही तेवढंच त्या पद्धतीने अंदाज बांधा जिथे तुम्हाला प्रोबॅबिलिटी या माध्यमातून प्रश्नांच्या उत्तरं देण्याची शक्यता जास्त वाटते, तर हे या पद्धतीने असू शकतं, यापेक्षा अधिक नाही, हे विसरू नका आहे. कमीत कमी 70-75 प्रश्न सोडवणं आवश्यक आहेच. 70-75च्या खाली कोण राहावं, ज्यांचे 4-5 क्वेश्चनच चुकतात. अटेम्प्ट केले, 2-4 चुकले, 1-2ची पेनल्टी बसली, देन त्यांना ते बेस्ट आहे. आणि असे 1%च विद्यार्थी असतात. 65 ते 75 अटेम्प्ट करतात आणि 2-4 चुकतात आणि नेट स्कोर 60 आलेला आहे, असे 1% विद्यार्थी असतात. बाकी 99% विद्यार्थ्यांनी आपली प्रोबॅबिलिटी समजून घ्यायचं आहे. ॲव्हरेज आपले किती चुकतात, मॅथ्स विद्यार्थ्यांचे 30 प्रश्न चुकतात, 25 ते 30. मग 25 ते 30 चुकतात तर निगेटिव्ह करून आपण 30 ते 35 हातून घालणार आहोत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 55 पाहिजे आणि 30 ते 35 जाणार आहेत, तर याचा अर्थ 90 अटेम्प्ट व्हायलाच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 85-90 हा झोन ॲव्हरेज असतो, जो रेग्युलर आहे, ॲव्हरेज अटेम्प्ट आहे. निगेटिव्ह करून 55 ते 58 येण्यासाठी हा झोन आहे, जो राईट वेमध्ये निघणारा, राईट पॉईंटमध्ये जाणारा आहे, ज्याच्याबद्दलची ती आवश्यकता असेल. नकारात्मक गुण 1/4 असल्याने अधिक प्रश्न उत्तम सोडवणं आहे, पण याचा अर्थ अधिक सोडवणे नाही, अमर्याद सोडवणे नाही. 1/4मुळे रिस्क घेऊ शकता थोडीफार जास्त, पण प्रोबॅबिलिटी लेवलवरती असंच करायचं म्हणून कितीही अटेम्प्ट करायचं नाही. गणित, विज्ञान, चालू घडामोडीमध्ये कमीत कमी 25 गुण उद्दिष्ट असावं. गणित, विज्ञान आणि चालू घडामोडी या 3चे मिळून 25 आले पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटना, अर्थव्यवस्था 15-16, 17, इतिहास, भूगोल 15-16. या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल आहे सायन्स, मॅथ आणि करंट यांचे मिळून तुमचे किमान 25 यावे आणि हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी हे 4चे मिळून तुमचे या माध्यमातूनचे 35 क्वेश्चन यावे. आणि येतात आहे 8-9 जरी घेतले तर 35ला पोहोचतो आणि इकडे सुद्धा 8-9 जरी घेतले तर 25ला पोहोचतो. मग या माध्यमातून तुमचे 60 पर्यंतचाच होऊन जातो.
निगेटिव्हची पेनल्टी बसली तरी 55ला येतो. पण हे माइंडसेट असावं, किमान कोणत्या घटकामध्ये मला किती असले पाहिजे, किती येणं अपेक्षित आहे, तर तुम्ही एक विशिष्ट सेक्युअर झोनमध्ये राहाल. हा एक अप्रॉच मिनिमम किती अटेम्प्ट करू याच्याबद्दल विद्यार्थ्याला अनेक वेळा शंका असते. याचं उत्तर मी या माध्यमातून देतोय की ॲव्हरेज आपल्याला 55 असले पाहिजे. अटेम्प्ट 75-80 पेक्षा जास्त असला पाहिजे. पुढे कितीही करा, जेवढे तुम्हाला योग्य वाटतात त्यानुसार, पण उगीच कितीही फेकू नका आहे. लक्षात ठेवा, सर्वाधिक महत्त्वाची वेळ 25व्या मिनिटापासून 45व्या मिनिटापर्यंत. मधला झोन, मध्यरात्र, मधला टाईम प्राईम टाईम आहे. हायेस्ट व्हॅल्युएबल आहे जो मिड टाईम आहे. योग्य वापर करायचा. शेवटचे 15 मिनटं निर्णायक असतात, त्याला गिवअप करू नका. शेवटचे 15 मिनटं म्हणून आपण निगेटिव्ह होतो, गिवअप करतो, काय पण फेकायला सुरुवात करतो. लक्षात ठेवा, शेवटच्या मिनिटापर्यंत मॅच हातून गेलेली नसते. जिंकण्याचा टाईम अजूनही बाकी असतो. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, क्रिएटिव्ह राहा. शेवटच्या 5 मिनिटातसुद्धा 7-8-10 क्वेश्चन अटेम्प्ट होतात. जर तुम्ही सकारात्मक असाल, एनर्जेटिक असाल, तर तिथंसुद्धा बरेच प्रश्न तुम्हाला साथ देऊन जातात आहे. तुम्ही खचलात, निगेटिव्ह झालात, तर शेवटच्या 15 मिनिटातसुद्धा आपल्याला काहीच गोष्टी करता येत नाही असं वाटायला लागेल. असं होऊ शकतं, ते होऊ देऊ नका आहे. तुमचा निर्णय तुमचा निकाल आहे. लक्षात ठेवा, निर्णय चुकू देऊ नका, कारण आपला निर्णय आपलं भविष्य ठरवतो. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा पुढच्या 8 दिवस आणि परीक्षे दिवशी त्या पद्धतीने विचार करायला ज्या पद्धतीने आपल्याला गरजेचं आहे. कोणताही प्रश्न कमी किंवा अधिक गुणांचा नाही, त्यामुळे सहजतेने घेऊ नका आहे. लाईटली घ्यायचं नाही. सगळ्यांचं वेटेज व्हॅल्युएबल आहे. सोपा आहे म्हणून लाईटली आणि मोठा प्रश्न आहे म्हणून खूप जास्त सिरियस नको. बॅलेन्स राहा. प्रत्येक 20 मिनिटानंतर 30 ते 40 सेकंदाचा ब्रेक घ्या. निर्णय क्षमता योग्य राहील. थोडंसं 30-40 सेकंद श्वास घ्या. विचार करा, चाललं आहे सगळं व्यवस्थित, काही बिघडलं आहे, जसं ठरवलं होतं आपण तसंच होतं आहे की होत नाही. 20-30 सेकंद, 30-40 सेकंद थांबा. काही फरक पडणार नाही अर्धा मिनटं गेल्यामुळे, पण पुढचं काम आउटकम देणारं राहील. या झोनमध्ये काम होऊ शकतं, म्हणून तसा ब्रेक, तसा टाईम बेस्ट आहे, आवश्यक आहे. पेपर दिवशी सकाळचा नाश्ता शक्यतो 2 ते 2.5 तास अगोदर करावा आहे. इथंपासून मी सांगितलं आहे, पेपरसोबत याही गोष्टीचं इम्पॉर्टन्स आहे. कारण जनरली तुम्ही अर्धा-पाऊण तास काही खाल्ला असाल अगोदर, तर पेपरच्या टाईममध्ये झोप येण्याची, सुस्तपणा येण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून 2-2.5 तास अगोदर काही खाल्ला असाल तर तो सुस्तपणाचा टाईम निघून गेलेला असतो आणि आपण हलके फुलके होतो आणि क्रिएटिव्ह राहतो. कारण 60 मिनटं खूप प्राईम टाईम आहे. या गोष्टीचं इम्पॉर्टन्स आहे, ज्याला आपण वेटेज देत नाही, लक्ष देत नाही. पाण्याचा अधिक वापर करा. कंटिन्यू पाणी सकाळपासून योग्य टाईममध्ये, योग्य दिशेत त्याचा वापर व्हावा. आपल्याला कॉन्फिडन्स, ऑक्सिजन या दृष्टिकोनातून त्याचा वापर होऊ शकतो आहे. तुम्ही 60 मिनटं पूर्णतः फोकस एनर्जेटिक राहणं गरजेचं आहे. यासाठी या गोष्टी करणं आवश्यक आहे. फोकस आणि एनर्जेटिक राहण्याचं आहे, क्रिएटिव्ह, ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. यासाठी या वरच्या दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. कारण ते 60 मिनटं वाटतं आपल्याला की फक्त हा मेंटल गेम आहे, मेंटलसोबत हा फिजिकल गेमही आहे. तुम्ही हेल्दी नसाल, ॲक्टिव्ह नसाल, तर तुमचं माइंडसुद्धा सुस्त झालेलं असतं. हे आपण लक्ष द्यायला पाहिजेत. वेळखाऊ अवघड प्रश्नाला शेवटी ठेवा. आयोगानं ऑलरेडी पहिल्याच पानावर सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात 4-5 नंबरचा पॉईंट आहे. विद्यार्थ्यांनी जेवढे जमतात तेवढे प्रश्न अगोदर सॉल्व करावे. जेवढे अवघड वाटतात, वेळखाऊ वाटतात, त्याला शेवटी सॉल्व करावे. कारण आम्ही तुमची वाट लावलेली अनेक पेपरमध्ये, अनेक क्वेश्चनमध्ये, हे इनडायरेक्टली आयोगाला सांगायचं आहे. त्यामुळे आपण एवढं आयडियल बनण्याची गरज नाही. स्टार्टिंगपासून सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणे बाजूला ठेवा, जे अवघड आहे. शेवटी कितीही महान खेळाडू असो, काही बॉलला त्याला बॅट वर्क करावीच लागते. प्रत्येक बॉलला तो बॅट लावू शकत नाही आणि जो काही बॉल सोडतो तोच सक्सेस होतो आणि त्याच बॉलला तो मारतो जे बॉल मारण्याचे आहेत, खेळण्याचे आहेत. या पद्धतीने अप्रोच, जो खेळून काढण्याचा आहे त्याला खेळून काढा, जे सोडण्याचं आहे त्याला सोडून द्या आणि ज्याच्यावर रन काढणं गरजेचं आहे त्याच्यावर रन काढा. तसंच आहे पेपरही. शक्यतो एक प्रश्न एकाच वेळी वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळेला आपण रिपीटेड वाचतो म्हणून वेळ कमी पडतो. होऊ देऊ नका. फोकस राहा. एकाच वेळेस सुद्धा तो समजतो, पण आपण पहिल्यांदा रीड करताना फोकस राहत नाही, मागच्या प्रश्नाचा विचार करतो, म्हणून हा प्रश्न डायरेक्ट समजत नाही आणि पुढच्या प्रश्नावर गेल्यानंतर पुन्हा आणखी मागे प्रश्नावर राहतो. म्हणून रिपीट वाचावी लागते. असं होऊ देऊ नका आहे. सुस्त आहात,
क्लिअर फोकस नाही, आपलं माइंडसेट कॉन्सन्ट्रेट नाही, अशा वेळेला ते रिपीट वाचावं लागतो. असं होतंय का चेक करा स्वतःबद्दल. एकच प्रश्न पुन्हा पुन्हा वाचल्याने अधिक वेळ लागतो, कॉन्फिडन्स लूज होतो. एकाच वेळी प्रश्न वाचून समजून घेण्यापेक्षा त्याला फोड करून वाचा, तुकड्यात वाचा, पुन्हा पुन्हा वाचावं लागणार नाही. म्हणजे काय, एकच प्रश्न पुन्हा पुन्हा वाचल्याने अधिक वेळ लागतो, असं डिवाईड करून वाचा. माइंड कॅप्चर करतं एक एक गोष्ट आहे. सगळं सरळ वाचल्यामुळे माइंडला पहिला 2 शब्द काय वाचलात लक्षात राहत नाही किंवा समजत नाही, इमॅजिन होत नाही, त्याच्या माइंडवर ते पिक्चर उभं राहत नाही. आणि ते पिक्चर उभं राहण्यासाठी त्याला फोड करून व्हिज्युअलाइज होणं देणं गरजेचं आहे, व्हिज्युअलाइज होऊ देणं गरजेचं आहे. आणि व्हिज्युअलायझेशनसाठी बिटवीन गॅप पाहिजे, वर्डमध्ये गॅप देणं गरजेचं आहे, ज्याचं विशेष इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक 15 ते 20 मिनिटानंतर अल्प प्रमाणात चॉकलेटचा वापर, सवय असेल तर, गरज असेल तर, अन्यथा गरज नाही. जर काही लोकांना आवश्यक असेल तर थोडंसं माइंड कूल बनतो, क्रिएटिव्ह राहतो या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. अनेक प्रश्नांना फक्त डोळ्यांनी पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करा, वाचू नका पुन्हा पुन्हा आहे, जस्ट ओव्हरलुक करायचा प्रयत्न करा. कारण यामुळे सुद्धा काही प्रश्नांना आपण सहजरित्या हँडल करू शकतो. म्हणून वाचा पहिल्यांदा पूर्ण, पण पुन्हा वाचायची गरज येऊ देऊ नका, पाहायचा प्रयत्न करा. जस्ट आय कॉन्टॅक्ट ठेवा, व्हिज्युअलाइज होऊन जाते प्रश्न, लक्षात येतील काय प्रश्नाला म्हणायचं आहे. शेवटच्या मिनटापर्यंत आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका आहे, कॉन्फिडन्स. शेवटी काम कितीही करा, 60 मिनटात तुम्ही गेम कसं खेळताय यावर रिझल्ट आहे. आणि हे सगळं मी सांगतोय ते कंबाईनसाठीच महत्त्वाचं जास्त आहे. राज्यासेवा UPSC 2-2 तासाचे पेपर असतात, एवढा फरक पडत नाही, एवढा विचार करायची गरज पडत नाही. गरज पडते ती कंबाईनसारखी आहे. एका तासाच्या पेपरमध्ये सगळा फाईट आहे, सगळा फास्ट गेम आहे, नॉलेज खूप घेऊन बसलं आपण आहे, पण त्या 60 मिनटात हँडल करून त्याला फेस करण्याची तयारी येणं गरजेचं आहे. आणि यासाठी या सगळ्या पॉईंटचा अत्यावश्यक पार्ट आहे. आपण काय वाचून आलेलं आहे, MPSCला काही महत्त्वाचं नाही, MPSCला काय वाचत आहोत ते महत्त्वाचं आहे. तुमच्याकडं काय नॉलेज आहे काही देणं घेणं नाही, आत्ता तुम्ही काय वाचताय त्याच्यावर फोकस करा आहे. तुम्हाला काय येतं आहे दाखवू नका आहे, तुम्हाला काय माहिती आहे यापेक्षा काय विचारलं यावर भर द्या आहे. तुमच्याकडं काय आहे यापेक्षा बाजारात कशाची मागणी आहे त्याची महत्त्वाकांक्षा जास्तीत जास्त आहे. आपलं ज्ञान दाखवण्यापेक्षा योग्य निर्णय घेण्यावर भर द्या. तुम्हाला वाटतंय मूलभूत अधिकार असं असं वगैरे आहे, काय गरजेचं नाही. आयोगाने काय विचारलं मूलभूत अधिकाराबद्दल त्याला स्ट्रेस द्या, प्रश्नाला काय म्हणायचं आहे आत्मसात करा. तुमचं नॉलेज त्याच्यावर टाकू नका, त्याला तुम्ही समजूनच घेऊ शकणार नाही जर तुमचं नॉलेज त्याच्यावर टाकलात तर आहे. त्यामुळे त्या प्रश्नात इन्व्हॉल्व व्हा. तुमच्या नॉलेजचं बर्डन तुमच्या अंगावर घेऊन फिरू नका आहे, प्रश्नाचं बर्डन घेऊन अंगावर फिरू नका आणि तुमचं नॉलेजचं बर्डन त्या प्रश्नावर टाकू नका. तुम्ही त्या प्रश्नात इन्व्हॉल्व व्हा, आपोआप प्रश्न तुम्हाला उत्तर सांगायला गेला आहे. पण ते फिलिंग होणं, ते अटॅच होणं, ते इंटरॅक्ट होणं गरजेचं आहे, याला इग्नोर करू नका. स्वतःच्या ज्ञानाचा भडीमार न होऊ देता विचारलेल्या प्रश्नावर आणि उत्तरावर भर देण्याचा प्रयत्न करा. फोकस त्याच्याकडे करा ज्याच्यावर आपल्याला अधिक विशेष गरजेचं आहे, अंडरस्टँड होणं आहे. मिसरीडिंग, मिसमॅनेजमेंट, मिस्टेक होऊ देऊ नका आहे. मिसरीडिंग योग्य वाचलंच नव्हतं, मिसमॅनेजमेंट टाईम मॅनेज झालाच नाही, मिस्टेक अनेक चुका होण्याची शक्यता वाटते. सिली मिस्टेक, स्मॉल मिस्टेक, बिग मिस्टेक असा कोणताही प्रकार होऊ देऊ नका आहे. चुकीला माफी नाही. तुम्ही काही म्हणत असाल नाही सिली मिस्टेक झाली, ती सिली मिस्टेक नाही आहे, वास्तवात ती बिग मिस्टेक आहे. कारण तुम्ही सिली मिस्टेक कशाला म्हणता, एवढा सोपा प्रश्न होता हातून कसा चुकला कळालाच नाही, मग एवढा सोपा प्रश्न होता तर ते बिग मिस्टेक आहे, सिली मिस्टेक नाही आहे. आणि ह्या मिस्टेक टाळणं हेच या परीक्षेचं सिक्रेट आहे. नॉलेजेबल असलेले अनेक विद्यार्थी आहेत, पण या पेपरमध्ये त्या मिस्टेक टाळून आयोगाची योग्य डिमांड पूर्ण करता न आल्यामुळे रिझल्ट अनेक वेळेला जाताना दिसतात. हे इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर आपल्याला फोकस करणं मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. परीक्षा पास होण्यासाठी अधिक ज्ञानाची आवश्यकता नसून उत्तम ज्ञानाची आवश्यकता असते. मॅक्झिमम नॉलेजची आवश्यकता नाही, क्वालिटी नॉलेजची आवश्यकता आहे. क्वालिटी आवश्यक आहे, त्याच्यावर फोकस जरुरी आहे. अधिक गुण मिळवण्यासाठी अधिक प्रश्न येण्याबरोबरच कमीत कमी चुका कसं करता येईल याच्यावरही फोकस असणं गरजेचं आहे, विसरू नका आहे. अधिक गुण आपल्याला मिळवायचेच आहेत, यासाठी अधिक प्रश्न यायलाच पाहिजे, पण यासोबतच तुमच्या कमीत कमी कशा चुका होतील याच्यावर लक्ष ठेवा. कारण इथं ज्याच्या कमी चुका होतात त्याचा रिझल्ट येतो. अधिक बरोबर करणारे अधिक आहेत, पण ज्याच्या चुका कमी झालेत त्याचा रिझल्ट येतो, हे वास्तव आहे.
उत्तम गुणांसाठी शांतता आणि संयम लागतो, हे लक्षात ठेवा आहे. पॅनिक होऊ नका, डिस्टर्ब होऊ नका, डिस्ट्रॅक्टेबल होऊ नका. अधिक प्रश्न बरोबर करता येण्यासाठी वर्तमानात जगता येणं गरजेचं आहे. आत्ता काय चाललंय फोकस करा आहे. माझी कंबाईन गेली तर मी राज्यसेवा देणार का, गट कचं पुढे काय होणार, बचं काय होणार, मला घरचे काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, सगळं बाजूला ठेवा आहे. 30 तारखेच्या एक्झामच्या परफॉर्मन्सवर भर द्या, परिणामावर नाही. आता परीक्षेचा निकाल हा तुमच्या संबंधित ठिकाणावर कशावर आहे, तुमचा आत्ताचा परफॉर्मन्स आहे. आता परीक्षेचा निकाल हा तुमच्या परफॉर्मन्सवर आहे, तुमच्या रिझल्ट्सवर चिंता करण्यावर नाही. याच्यावर विश्वास ठेवा. कशावर विश्वास ठेवायचा, परफॉर्मन्सवर विश्वास ठेवायचा आहे. हा इथं शब्द इंग्लिश टाईप झालेला नाही आहे म्हणून बाजूला लिहिलं मी. परफॉर्मन्सवर भर ठेवा आहे, तुमच्या रिझल्टवर नाही. आणि हेच विश्वास तुम्हाला इथे पुढे डायरेक्शन देणार आहे, याबद्दलची कार्यभूमिका अंमलात आणणार आहे. हा त्याचा आउटकम देणारा पॉईंट आहे, रिझल्ट आहे, ज्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तुम्ही तुमचे राहणं आवश्यक आहे, अन्यथा परीक्षा तुमच्यावर हावी होऊ शकते. परीक्षा तुमच्यावर हावी होण्यासाठीच काढलेली असते आहे आणि तुम्ही त्याला हावी न होऊ देता तुम्ही तुमचे राहिलात की रिझल्ट याला वेळ लागत नाही. परीक्षेला अधिक सहज किंवा खूप सिरियस घेणं धोकादायक आहे. अधिक सहज पण घेणं वाईट आहे आणि सिरियस पण घेणं वाईट आहे. उत्तम खेळलेला खेळाडू, बेस्ट जो खेळतो तो परीक्षार्थी आहे. उत्तम मॅच परीक्षा जिंकून देतच असते. 300 रन काढायचे, कसं काढू, निघतात आहे. आत्ता अगोदर 2 रन काढायचा विचार करा, 4 रन काढायचा विचार करा. तुमचं शतक कधी होईल समजणार नाही आणि आपण जिंकला कधी हे सुद्धा समजणार नाही. पण जर आपण विचार करायला लागू की नाही 20च ओव्हर आहेत, 300 रन कसं काढणार आहे, टेन्शन आहे, देन मग तुम्ही लगेचच आऊट होऊन झाला आहे. पॅनिक व्हाल, डिस्टर्ब व्हाल. हे आपल्या या खेळाबद्दल लागू आहे. परिणामाचा विचार करू नका आहे. परफॉर्मन्स, काम महत्त्वाचं आहे. योग्य कर्मावर लक्ष ठेवा, मार्कावर नाही. यश तुमचंच आहे, मार्क मिळतील. कर्म महत्त्वाचं आहेत, मार्क नाही आहेत. कर्म चांगलं आहे, मार्क आपोआप येतील आहे. पेपर चांगला सॉल्व केला आहे, क्वेश्चन बेस्ट अटेम्प्ट केला आहे, मार्क आपोआप येणार आहेत. मार्काची चिंता केली नाही, 62 पाहिजे, 63 पाहिजे, 53 पाहिजे, 58 पाहिजे, 22च चुकले पाहिजे, 4च निगेटिव्हमध्ये गेले पाहिजे, देन मग कॅल्क्युलेशनमध्ये तुम्ही डिस्ट्रॅक्टेबल व्हाल आहे. म्हणून हा महत्त्वाचा पॉईंट आहे. 98, 99 आणि 100. 98मध्ये समजलं काय, बेस्ट खेळा, पुढच्या 8 दिवसही बेस्ट खेळा, 30 एप्रिललाही विजय नक्की आहे. काम बेस्ट करा, रिझल्ट मार्क आपोआप येणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, मैदानात जिंकली जाणारी सगळे युद्ध जे आहेत त्या अगोदर मनाच्या मैदानावर जिंकावी लागतात आहे. आयोग आणि परीक्षा जी घेणार आहे ती घेणार आहे, पण आपलं मैदान आपलं कोणी घेऊ शकत नाही याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही मैदानावर जिंकलात तर आपला आत्मविश्वास राहतो आणि आत्मविश्वास राहणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण छोट्या मोठ्या लढाया जिंकतो तेव्हा युद्ध जिंकणं सोपं जातं. म्हणून लढाई आहे पूर्वपरीक्षा, युद्ध आहे मुख्य परीक्षा. आणि युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला लढाई जिंकणं गरजेचं आहे. आणि म्हणून याला लाईटली घ्यायचं नाही आणि जास्त सिरियसली पण घ्यायचं नाही. परफॉर्मन्स बेस्ट करायचा, रिझल्ट आपलाच आहे. परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांनी खूप चांगली तयारी केलेली आहे. तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, शंका घेऊ नका. कोण तुम्हाला काय सांगतंय निगेटिव्ह त्याच्याकडं कंप्लीट दुर्लक्ष करा आणि आपल्या 30 तारखेच्या परीक्षेबद्दल पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा, सकारात्मक बोला आणि उत्तम पेपर सॉल्व करा. तुमच्या परीक्षेसाठी आजचे काही महत्त्वाचे 100 पॉईंट मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. अजून काही जास्तीत जास्त बेस्ट वेनं काही काम करता येईल तो प्रयत्न माझ्या 30 एप्रिलच्या परीक्षेसाठी ऑलवेज तुमच्यासोबत राहील. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. पेपर चांगला सॉल्व करा, रिझल्ट तुमचाच आहे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट.